बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना शेवटचं लीड मिळालं होतं 2009 साली। त्यावेळेस सुळेंना 62,700 आणि भाजपच्या कांता नलावडेंना 32,500 इतकं लीड मिळालं होतं। त्यानंतर लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या 4 निवडणुका पार पडल्या, पण राष्ट्रवादीला लीड इथून काही मिळालं नाही, ना लोकसभेला ना विधानसभेला। मागच्या 10-12 वर्षात खडकवासला राष्ट्रवादीसाठी प्रतिकूल राहिलाय। पण अशा मतदारसंघातूनही अजितदादांनी सुनेत्रा पवारांना 1 लाखांचं लीड मिळवून देण्याचं टार्गेट ठेवलंय। त्यासाठी त्यांना अर्थात भाजपची मोठी मदत होणार आहे, पण फक्त भाजपच्या यंत्रणेवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी स्वतःची सुद्धा फिल्डिंग इथं लावली आहे। महायुतीचा फौजफाटा 7 दिवस राखीव ठेवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात। याशिवाय इथला हजारो सदनिकांचा प्रमुख प्रश्नही आता अजितदादांनी मनावर घेतलाय। पण अजितदादांनी खडकवासल्यात एवढं लक्ष का घातलंय? याशिवाय राष्ट्रवादीसाठी नेहमीच अवघड राहिलेला पेपर सोडवण्याचं शिवधनुष्य अजितदादांनी का उचलले, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात। बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, खडकवासला आणि दौंड अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। बारामती, भोर, पुरंदर आणि दौंड इथलं मतदान हे अत्यंत चुरशीने होण्याची आणि गणित कुठेतरी बरोबरीने सुटण्याची चिन्ह दिसत आहेत। पण बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही चांगला होल्ड आहे। भोरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंची, तर सुनेत्रा पवारांना शिवसेना नेते विजय बापू शिवतारे आणि कुलदीप कोंडे याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची मदत होणार आहे। पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंना काँग्रेस आमदार संजय जगताप यांची रसद मिळणार आहे, तर सुनेत्रा पवारांसाठी विजय बापू शिवतारे आणि माजी आमदार दादा जाधवराव एकत्र आलेत। दौंडमधील पारंपरिक विरोधक असलेले भाजप आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात हे दोघेही महायुतीमध्ये आहेत। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा काहीसा सोपा मतदारसंघ आहे। तर तिथं शरद पवार यांच्याकडे मोठा चेहरा नाही, पण जवळपास 35 वर्ष नगराध्यक्ष पद भूषवलेल्या प्रेमसुख कटारिया यांच्यासारख्या छोट्या पॅकेट्सना पवारांनी सोबत घेतले। जोडीला पवार आणि सुळेंनी आपले जुने नेटवर्क सुद्धा ऍक्टिव्ह केलेत। त्यामुळे इथंही सामना काहीसा बरोबरीतच सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजितदादा आणि सुप्रिया सुळे या दोघांनाही विजयासाठी इंदापूर आणि खडकवासला हे 2 मतदारसंघ महत्त्वाचे ठरतात। इंदापूरमध्ये सध्या पारंपरिक विरोधक असलेले राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची सुनेत्रा ताईंसाठी मोठी मदत होणार आहे। इथंही शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडे मोठा चेहरा नाहीये आणि त्याचा फटका सुप्रिया सुळेंना बसण्याची शक्यता आहे। पवारांनी काही दिवसांपूर्वी इथं भव्य सभा घेतली, तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आणि शक्ती प्रदर्शनही झालं, पण व्यासपीठावर स्थानिक पातळीवरचा एकही मोठा चेहरा नव्हता। परिणामी सुप्रिया सुळेंसाठी इथं कोण मत मागणार आणि कुणाच्या तोंडाकडे पाहून इंदापूरकर मत देणार हा प्रश्न उरतोच। आता पाहूयात खडकवासल्यातील परिस्थिती नेमकी कशी आहे ते। पुणे शहराच्या लगत असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाने लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक आपलं मताधिक्य हे नेहमीच भाजपच्या पारड्यात टाकले। 2009च्या विधानसभेला इथून मनसेचे रमेश वांजळे हे निवडून आले होते, तर राष्ट्रवादीच्या विकास दांगट यांना 56,000 इतकी मतं मिळाली होती। 2011 मध्ये रमेश वांजळेंच्या निधनानंतर इथं पोटनिवडणूक जाहीर झाली। त्यावेळी अजितदादांनी हर्षदा वांजळेंना राष्ट्रवादीत घेतलं आणि तिकीट दिलं। त्यावेळी अजितदादांनी अनेकांची नाराजी ओढावून घेतली आणि तिथंच भाजपने या मतदारसंघात मुसंडी मारली। धनकवडीचे नगरसेवक असलेल्या तापकीर यांना 59,634 आणि वांजळे यांना 56,000 इतकी मतं मिळाली। म्हणजेच तापकीर यांनी 3,625 मतांनी बाजी मारली आणि तिथपासून हा मतदारसंघ भाजपकडे गेला तो गेलाच। 2014च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या महादेव जानकरांना 98,700 इतकी मतं मिळाली होती, तर सुप्रिया सुळेंना 70,600 इतकी मतं मिळाली होती। महादेव जानकर यांचा पक्ष आणि चिन्ह या भागात नवीन, शिवाय जानकरांचा चेहराही काहीसा ग्रामीणबाज असलेला, पण या शहरी भागाने भाजपचा उमेदवार समजून जानकरांना लीड दिलं। त्यानंतरच्या विधानसभेला भीमराव तापकीर यांना 1,11,000 आणि राष्ट्रवादीच्या दिलीप बराटेंना 48,500 इतकी मतं मिळाली होती। याशिवाय भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवूनही भाजपने स्वबळावर इथून 62,500 मतांचं घसघशीत लीड मिळवलं होतं। 2019 मध्ये तर सुप्रिया सुळेंना इथून 86,993 आणि भाजपच्या कांचन कुल यांना 1,52,487 इतकी मतं मिळाली होती। कांचन कुल या मूळच्या दौंडमधील,
पण त्यांना इथून मिळालेलं लीड होतं ते अवघं 7,000, तर दौंडपासून 100 किलोमीटरवरील खडकवासल्यातून लीड होतं ते तब्बल 65,494 मतांचं. 2019च्या विधानसभेला इथून भीमराव तापकीर यांना 1,20,000 आणि राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंना 1,17,000 इतकी मतं मिळाली होती. म्हणजेच भीमराव तापकीर यांनी सलग तिसऱ्यांदा बाजी मारली. 2017 मध्ये या भागाचा महापालिकेत समावेश झाला. त्यावेळीही इथून भाजपचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी मागच्या वर्षभरापासून चांगली तयारी सुद्धा सुरू केली आहे. आजच्या घडीला तब्बल 4 लाख मतदान असून या मतदारसंघातलं मिळणारं लीड हे उमेदवाराच्या विजयासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. खडकवासला मतदारसंघातून जो निर्णायक आघाडी घेईल त्यालाच बारामतीचा गड सर करणं सोपं जाणार असल्याचं बोललं जाते. हीच गरज ओळखून सुप्रिया सुळे या मागच्या वर्षभरापासून या मतदारसंघात फिरतायत आणि त्यांच्या या भागामध्ये प्रचाराच्या 2-3 फेऱ्या सुद्धा पूर्ण झाल्यात. त्यांना इथले राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके यांचीही साथ मिळतीये. सुप्रिया सुळेच या 2019 मध्ये या मतदारसंघातून 65,000 पिछाडीवर होत्या, पण तिथंच दोडकेंनी भाजपला विजयासाठी घाम फोडत तापकीरांचा विजय अवघड केला होता. दोडकेंचा अवघ्या 3,500 मतांनी इथून पराभव झाला होता. काँग्रेस आणि शिवसेना पक्षाची या मतदारसंघात बऱ्यापैकी चांगली ताकद आहे. 2014 मध्ये शिवसेनेला इथून 24,000 तर काँग्रेसला इथून 8,000 इतकी मतं मिळाली होती आणि याचाही फायदा आता सुळेंना होणार आहे. या सगळ्यांच्या तुलनेत महायुती कुठेतरी मागं पडल्याचं आता पाहायला मिळते. तर ही तफावत भरून काढण्यासाठी अजितदादांनी आता कंबर कसली आहे. महायुतीचे खडकवासल्यातील निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन रविवारी झालं. त्यावेळी अजित पवारांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या. खडकवासला परिसरात 1,300च्या आसपास गृहसंकुल आहेत. यातील काही सोसायट्यांमध्ये 5-5 हजारांच्या सदनिका आहेत. त्या दृष्टीने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचं नियोजन आणि आखणी करावी. रस्ते, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्न अशा सुटणाऱ्या समस्या या भागात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून या समस्या तातडीने मार्गी लावल्या जातील. त्यामुळे प्रचाराला जाताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तसा शब्द नागरिकांना द्यावा. घड्याळ या चिन्हाला मतदान म्हणजे महायुतीला मतदान हे मतदारांपर्यंत पोहोचून सोसायट्यातील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी. महायुतीचे जिल्ह्यात 4 उमेदवार आहेत, मात्र पहिली निवडणूक ही बारामतीसाठी होणार आहे. त्यामुळे प्रचारातही खडकवासल्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभा निवडणुकीलाच प्राधान्य द्यावं. प्रचाराचं सातत्य टिकवण्यासाठी 1 ते 7 मे हा कालावधी केवळ बारामतीसाठी राखीव ठेवावा. त्यानंतर पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचं नियोजन करावं अशा स्पष्ट सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. याशिवाय पार्थ पवार हे सुद्धा नर्हे, वारजे, कोथरूड, कोंढवे, धावडे, कर्वेनगर, धायरी, उत्तमनगर, सिंहगड रस्त्याचा काही भाग, वडगाव आणि नांदेड सिटी या भागात फिरतायत. पार्थ पवार यांच्यावर या भागातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या माजी नगरसेवकांना सोबत घेऊन प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला रुपाली चाकणकर, विकास दांगट, हर्षदा वांजळे, दिलीप बराटे असे नेते हे अजित पवारांसोबत आहेत. याशिवाय 2014 मध्ये मनसेला इथून 34,000 मतं मिळाली होती. त्यातील किमान 20,000 मतं तरी सुनेत्रा पवारांच्या बाजूने वळवण्यासाठी आता अजितदादा कामाला लागलेत. एकूणच काय तर कागदावर खडकवासला सुनेत्रा पवारांसाठी सेफ असला तरीही प्रत्यक्ष मतदानातही खडकवासला सेफ व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजितदादा आणि पार्थ पवार आता कंबर कसून कामाला लागलेत. आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी आणि त्यांचं सविस्तर विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.